श्री स्वामी समर्थ. तर तुमचं घर किचन अँड रेसिपीज या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आता झाली आहे संध्याकाळची देवपूजा आणि गडबड सुरू झाली आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची. तर आता मी तुम्हाला आज सांगणार आहे की झटपट 15 ते 20 मिनिटांमध्ये संध्याकाळचा स्वयंपाक कसा करावा. तर हे बघा, इकडे मी सर्वात पहिले पीठ तिमून घेतलं आहे. छान मऊसूत पोळ्या येण्यासाठी पीठ असं जास्त पातळही नाही जास्त जाडही नाही असं पीठ तिंबून घ्यायचं आहे. आता इकडे मी टाकते एकीकडे भाजी. तर भाजी कशाची, तर संध्याकाळच्या वेळेस थोडंसं हलकं फुलकं खावं म्हणून मी टमाट्याचीच भाजी करते आहे. तर टमाट्याच्या भाजीसाठी मी पहिले तेल घेतलं, त्यात साधंच आपले रोजचे मसाले जसं की मोहरी जिरं टाकलं. आता कांदा त्याला उभा चिरला आहे मी आणि तो फ्राय करून घेते. इकडे साईडला मी आपले जे नेहमीच आपण मसाले टाकतो जसं की धनिया पावडर, लाल तिखट, हळद, कस्तुरी मेथी, अंबारी मसाला देखील मी याच्यात टाकणार आहे. अंबारी मसाल्याने एक वेगळीच टेस्ट येते. तर आपलं हे असं सुंदरसं किचन आहे बघा. तर इथे सुरू आहे, छोटंसंच किचन आहे आमचं, बट कसं व्यवस्थित ठेवायचं, कसं मॅनेज करायचं हे देखील आलं पाहिजे. तर मऊसूत पोळ्या येण्यासाठी हे अशी पोळी जर केली तर पोळी अगदी टम फुगते आणि अतिशय सुंदर पद्धतीने पातळ अशी पोळी न जाड लागता काठ तिचा अगदी पतल्या काठाची पोळी आपली सुंदर अशी बनते. तर हे बघा, गोल अशी पोळी सुंदर मी आता पोळ्या लाटून घेते सगळ्या अशा आणि तुम्हाला दाखवते की कशी मऊसूत गरम गरम पोळी आणि टमाट्याची भाजी इकडे आपली शिजती आहे आणि एकीकडे पोळ्या देखील होत आहेत. तर एका वेळेस 2 कामं आपली होत आहेत की नाही. तर मग 10 ते 15 मिनटामध्ये हे काम होतील. हे बघा, अशी टम मऊसूत पोळी फुगली आहे आपली. किती छान दिसती आहे, दिसायला जेवढी छान दिसती आहे तर म्हटल्यावर विचार करा की ती तेवढीच पातळ असणारही आहे. तर तुम्हाला याची डिटेल कणिक कसं ती माहिती याचं हे तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. मी नक्कीच सांगेन तुम्हाला की अशी मऊसूत पोळी येण्यासाठी पीठ कसं तिंबावं. तर आता झाली आहे बघा ही शेवटची पोळी. अशाच मी सर्व पोळ्या करून घेतल्या आहेत. पटपट पोळ्या देखील झाल्या आहेत आपल्या. धनूला गरम गरम पोळी फार आवडते, त्याच्यामुळे तो गरम गरमच जेवायला बसतो. तर आता झाला आहे माझा सगळा स्वयंपाक आणि स्वयंपाक झाला की किचन म्हणलं की बापरे खूप राहाडा किचनमध्ये. एकीकडे साक्षी बघा आता भांडे घासून घेते आणि किचनचा हा राहाडा मी आवरायला सुरुवात करते. तर जे काही आपण वस्तू वापरतो जसं की चटणी मिठाचा डब्बा, तर तो देखील मी पुसून ठेवायचा म्हणजे जेणेकरून तो घासायला 4 ते 5 दिवसामध्ये आपण त्याला घासू शकतो. हे चहापत्ती, साखर, जे रोजचे मसाले लागतात त्याचे तिथे डब्बे ठेवलेत मी. आता ओटा क्लीन करणं झालं. तर ओटा क्लीन करता बेसिंग तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. संध्याकाळच्या वेळेस जर तुम्ही बेसिंग नाही घासलं तर बापरे बाप, झुरळाची तिथे फॅमिलीच एक पूर्ण तयार होऊन जाईल दुसऱ्या दिवशी. तुमच्या किचनमध्ये जर तुम्ही रोज संध्याकाळी स्वच्छ करून झोपत असाल किचन तर झुरळ तुम्हाला अजिबात दिसणार नाही. तर बघा असं सुंदर स्वच्छ आपलं किचन स्वच्छ झालं आहे. त्याला मी कपड्याने पुसून घेणार आहे कारण थोडंसं जरी ओलं राहिलं की सकाळी तर झुरळ आलंच, कारण ओलेपणा देखील किचनमध्ये नसावा. तसं स्वच्छ सुंदर बेसिंग देखील असं चमचमाट बेसिंग सगळं किचन मी असं क्लीन करून घेतले. माझं किचन एक अगदी छोटंसं आहे. तुम्हाला जर किचन टूर हवे असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. हे बघा, अगदी सुंदर असं आपलं किचन क्लीन करून झालं आहे. सकाळी उठलं की फक्त नाश्त्याची तयारी करायची, संध्याकाळची काहीही गडबड राहत नाही. जर तुम्ही संध्याकाळी तसेच झोपलात किचन न आवरता तर सकाळी तुमची खूप घाई होईल. त्यासाठी संध्याकाळीच किचन आवरून ठेवत जा. थँक्यू फॉर वॉचिंग.